नेक्स्ट पॉइंट बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर. आता आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड्स मधले क्रिस्टल स्ट्रक्चर्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, बेसिक गोष्टी काय काय आहेत हे आपल्याला आता कन्सिडर करायचं आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे लॅटिस आणि दुसरा आहे बेसिस. A lattice is a geometrical arrangement of points in a three-dimensional periodic array. लॅटिस काय आहे? जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स आहे. म्हणजे जिथं जे पॉइंट्स सांगितले जातील त्याच पर्टिक्युलर पॉइंट्सच्या ठिकाणी तुम्हाला त्या एलिमेंटचे पार्टिकल्स बघायला मिळतील त्या क्रिस्टल मधले. आता इथं बघा दाखवलेलं आहे, इथं हे असे डॉट्स दाखवलेले जे आहेत, दीज आर द अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स. जॉमेट्रिकल अरेंजमेंट ही एका ठराविक विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी पार्टिकल्सची अरेंजमेंट केलेली असते. ह्या जागा आहेत की ज्या ठिकाणी तो पार्टिकल प्रेझेंट असेल. त्यामुळे त्याची जॉमेट्रिकल पोझिशन सांगण्याचं काम कोण करतं? लॅटिस करतं. आणि बेसिस काय आहे? बेसिस ऑफ क्रिस्टल लॅटिस, दॅट इज स्पेस लॅटिस. क्रिस्टल लॅटिसला स्पेस लॅटिस असं सुद्धा म्हणतात, कारण हे पूर्णपणे स्पेसमध्ये म्हणजेच 3 डायमेन्शनल हे तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतं. बेसिस ऑफ क्रिस्टल लॅटिस, दॅट इज स्पेस लॅटिस, इज द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दॅट आर अटॅच्ड टू द लॅटिस पॉइंट्स. हे जे आपण लॅटिस पॉइंट सांगितले तर डायग्राम मध्ये जे डॉटनं दाखवलेले आहेत ते, या ठिकाणी जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स प्लेस केले जातात त्या पार्टिकल्सना काय म्हणायचं आहे? बेसिस. इथं पार्टिकल दाखवले बघा अशा पद्धतीने. थोडासा तो वेगळा दिसावा डॉट पेक्षा म्हणून असं दाखवलं. मग हा पार्टिकल या प्रत्येक डॉटच्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट दिसेल. मग हे झालं लॅटिस म्हणजे पोझिशन्स ज्या ठिकाणी पार्टिकल्स असतील. हे झालं बेसिस म्हणजे ते पार्टिकल्स, आणि हे पार्टिकल्स त्या लॅटिसच्या पोझिशन्सच्या ठिकाणी नेऊन ठेवल्यानंतर जे तयार होतं याला म्हणतात क्रिस्टल. त्यामुळे लक्षात ठेवा दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे पोझिशन आहे, दुसरं म्हणजे पार्टिकल आहे. पार्टिकल त्या पोझिशन्सना नेऊन ठेवलं की तयार होणारं पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे क्रिस्टल असेल. ए क्रिस्टल स्ट्रक्चर इज फॉर्म्ड बाय अटॅचिंग अ बेसिस टू ईच ऑफ द लॅटिस पॉइंट. प्रत्येक लॅटिस पॉइंटच्या ठिकाणी तुम्ही बेसिस म्हणजेच तो पार्टिकल नेऊन प्लेस करा, क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं. नेक्स्ट पॉइंट बघा, युनिट सेल. व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट. युनिट सेल बघा, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. हा काय आहे? सगळ्यात स्मॉलेस्ट रिपीट होणारं स्ट्रक्चरल युनिट आहे. म्हणजे इथं जो आता युनिट सेल दाखवलाय असाच याच्या शेजारी पण असेल, उजवीकडं डावीकडे असेल, वरती असेल, खाली पण असेल. अशा सगळ्या दिशांमध्ये असेच युनिट सेल्स तुम्हाला एकमेकांना जोडलेले दिसतील. त्याच्यातला जो सगळ्यात स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असेल त्याला काय म्हणायचं? युनिट सेल असं म्हणायचं. आता याच्यामध्ये काही नोटेशन्स त्यांनी सांगितलेले आहेत, ते नोटेशन्स जरा व्यवस्थित बघून घ्या. ते दाखवतोय मी त्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे कन्सिडर केले ते. ही एक बाजू त्यांनी कन्सिडर केलेली आहे, स्मॉल ए न दाखवलेली. त्याच्यानंतर ही साइड कन्सिडर केलेली आहे, स्मॉल बी न दाखवलेली. आणि ही साइड कन्सिडर केलेली आहे, ती दाखवलेली आहे स्मॉल सी. म्हणजे ए बी सी ह्या त्याच्या 3 एजेस झालेले आहेत, ए बी आणि सी. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये परत कसं आहे बघा, एच्या अपोजिट जो अँगल असेल तो अँगल अल्फानं दाखवलाय. बीच्या अपोजिट जो अँगल आहे तो अँगल बीटानं दाखवलाय, आणि सीच्या अपोजिट जो अँगल आहे तो अँगल गॅमानं दाखवलाय. हे लक्षात ठेवा, ते अँगल्स इथं सांगितलेले आहेत. मग हे महत्वाचं आहे कारण याच्यावरून वेगवेगळे स्ट्रक्चर्स ठरतात. आता त्याचे डिटेल्स आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत, मात्र सीबीएसई पॅटर्न मध्ये ते सुद्धा सगळे डिटेल्स त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेले आहेत. आता या युनिट सेलचे टाइप्स बघा काय आहेत ते. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट, टाइप्स ऑफ युनिट सेल्स.
पहिला सांगितलेला आहे प्रिमिटिव्ह ऑर अ सिंपल युनिट सेल. जो सगळ्यात सिंपल आहे त्याला प्रिमिटिव्ह असं पण म्हटलेलं आहे. त्याची डायग्राम इथे दाखवलेली आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर पार्टिकल्स फक्त कॉर्नर्स वरतीच प्रेझेंट आहेत. हे जे 8 कॉर्नर्स आहेत या 8 कॉर्नर्स वरतीच पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. याला सिंपल युनिट सेल असं म्हटलं. दुसरा आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. याच्यामध्ये कॉर्नर्स वरती तर पार्टिकल आहेतच, शिवाय या पूर्ण युनिट सेलचा जो सेंटर असेल, म्हणजे हा जर बॉक्स कन्सिडर केला तर बॉक्सच्या आत असणार आहे हा पार्टिकल. कॉर्नरचे 8 पार्टिकल आणि सेंटरला एक पार्टिकल असेल, त्याला म्हणतात बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तिसरं आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. याच्यामध्ये काय कंडिशन आहे बघा, हे कॉर्नरचे 8 पार्टिकल्स तर आहेतच, याच्या व्यतिरिक्त प्रत्येक सरफेसच्या सेंटरला एक पार्टिकल कन्सिडर करायचं आहे. पार्टिकल्स आर ऍट द सेंटर ऑफ इच फेस. मग इथं बघा, हा वरच्या सरफेसचा आहे, हा बरोबर त्याच्या अपोजिट सरफेसचा आहे, हा आपल्या बाजूचा जो सरफेस असेल आपल्या साईडचा त्याचा, हा त्याच्या बरोबर अपोजिट, इथं पार्टिकल डावीकडचा, इथं उजवीकडचा. असे एकूण 6 सरफेसेस आहेत. हे 6 पार्टिकल्स आणि कॉर्नरवरचे 8 पार्टिकल्स. असं जर असेल तर त्याला फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणतात. म्हणजे सिंपल क्युबिक आहे त्याला SC, बॉडी सेंटर्ड युनिट सेल त्याला BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक असं त्याचं आहे. फेस सेंटर्ड क्युबिक त्याला FCC असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, हे आता फार महत्वाचं आहे, हे नेहमी आपल्याला लागणार आहे. त्याच पार्टिकलची अरेंजमेंट कशा पद्धतीने असते ते पण इथं दाखवलेलं आहे बघा. सिंपल क्युबिक मध्ये कॉर्नरवरचे पार्टिकल्स फक्त तुम्हाला दिसतील, हे अशी अरेंजमेंट असते. BCC मध्ये कॉर्नरवरती तर पार्टिकल्स आहेतच, शिवाय इथं आत एक पार्टिकल दिसतोय बघा, या पद्धतीने असा गोल पार्टिकल आहे. इथं कॉर्नरवरती पार्टिकल्स आहेतच, शिवाय प्रत्येक सरफेस वरती पार्टिकल आहे. त्याचा हाफ पार्ट त्या युनिट सेल मध्ये असतो, ते बघणार आहे आपण आता. त्याच्यानंतरचा चौथा जो पार्ट आहे तो आहे बेस सेंटर्ड युनिट सेल. मग बेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय बघा, पार्टिकल्स आर ऍट द सेंटर्स ऑफ एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेसेस इन ऍडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. म्हणजे कॉर्नर पार्टिकल्स, कॉर्नरला तर पार्टिकल्स असणारच आहे, त्याच्या व्यतिरिक्त समोरासमोरच्या 2 बाजू कुठल्याही घ्यायच्या, त्यांच्या सेंटरला सुद्धा तुम्हाला पार्टिकल बघायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, जर मी हा असा युनिट सेल जर घेतला तर याच्यामध्ये जो पार्टिकल दाखवायचा आहे, हे कॉर्नरला तर पार्टिकल असणारच आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता याच्या व्यतिरिक्त कुठलेही 2 अपोजिट सरफेसेस घ्यायचे. समजा मी हा वरचा जर घेतला तर याच्या सेंटरला एक पार्टिकल असेल आणि याच्या सेंटरला एक पार्टिकल असेल, फक्त एवढंच असतं त्याच्यामध्ये. असं असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात बेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हणतात. त्यामुळे हे टाइप्स लक्षात ठेवा. संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला सगळं आता हेच कन्सिडर करायचं आहे, त्यामुळे हे जरा व्यवस्थित बघून ठेवा. नावं सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. सिंपल क्युबिक मध्ये फक्त कॉर्नर्सला पार्टिकल असतात, बॉडी सेंटर्डला कॉर्नर प्लस बॉडीचा सेंटर, फेस सेंटर्डला कॉर्नर प्लस प्रत्येक सरफेसचा सेंटर, आणि बेस सेंटर्ड मध्ये कॉर्नर प्लस अपोजिट साइडच्या 2 फेसेसचा पेअर, कुठली एक जोडी समोरासमोरची कन्सिडर करायची, त्याच्या सेंटरला पार्टिकल फक्त असणार. नेक्स्ट पॉइंट आहे ब्राव्हाईस लॅटिसेस. बघा, शक्यतो करून आपण जे उच्चार ठेवतो ते उच्चार स्पेलिंग नुसार आपण शक्यतो करून करतो. बाकीचे कुणी त्याला कसे काही म्हणतील, कारण आपल्याला ते लिहिताना सोपं जावं अशा हिशोबानं आपण ते उच्चार त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. सो ब्राव्हाईस लॅटिसेस
ओनली 14 डिफरंट स्पेस लॅटिसेस आर पॉसिबल. असे किती आपण जे आता जे प्रकार बघितले, एकूण असे किती स्पेस लॅटिसेस किंवा क्रिस्टल लॅटिसेस तयार होऊ शकतात, तर ते शोधून काढलेले आहेत. फक्त 14 त्याच्यामध्ये शक्य आहे. या सगळ्यांना मिळून त्या सायंटिस्टनं स्वतःचं नाव दिलेलं आहे ब्राव्हाईस लॅटिसेस. These 14 Bravais lattices, they are divided into 7 crystal systems. आता या दोन्ही संख्या काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या बरं का. 7 आहेत त्या क्रिस्टलच्या सिस्टम्स आहेत आणि 14 आहेत त्या आहेत ब्राव्हाईस लॅटिसेस. हे लक्षात ठेवा. सो द 7 क्रिस्टल सिस्टम्स आर, एकूण ज्या 7 क्रिस्टल सिस्टम्स आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत? क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्सागोनल सिस्टम. एकूण क्रिस्टल सिस्टम 7 आहेत. मग क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल सिस्टम. मग हे नेमके कशा प्रकारचे आहेत क्रिस्टल लॅटिसेस ते आता बघूया आपण. बघा इथे दाखवलेले आहेत. तर ह्या प्रत्येक क्रिस्टल सिस्टमचे डिटेल्स बघूया. इथं पहिला प्रकार आहे क्युबिक सिस्टम. या क्युबिक मध्ये एकूण 3 स्ट्रक्चर्स पॉसिबल आहेत. कुठले कुठले आहेत ते? सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. हे सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. याच्यात कंपल्सरी हे सगळे क्युबिक आहेत, सगळे क्यूब्स आहेत. आणि ह्या बाकीचे हे तिन्ही प्रकार आपण ऑलरेडी सांगितलेले आहेत. ऑर्थोरोम्बिक सेकंड टाईप आहे. ऑर्थोरोम्बिक ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 याच्यामध्ये एकूण स्ट्रक्चर्स आहेत 4. पहिले 3 तेच आहेत, सिंपल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. फक्त चौथा एक बेस सेंटर्ड जो आहे तो याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड झालेला आहे. बेस सेंटर्ड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉर्नरच्या व्यतिरिक्त एका सरफेसच्या सेंटरला आणि बरोबर त्याच्या अपोजिट जो सरफेस असेल त्याच्या सेंटरलाच पार्टिकल असतात. हा दुसरा प्रकार झाला त्याच्यातला ऑर्थोरोम्बिक. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे टेट्रागोनल. याच्यामध्ये फक्त 2 स्ट्रक्चर्स आहेत, सिंपल, त्याला प्रिमिटिव्ह म्हणतात, आणि बॉडी सेंटर. त्याच्या पुढचा जो आहे तो आहे मोनोक्लोनिक. मोनोक्लिनिक मध्ये 2च आहेत स्ट्रक्चर्स, सिंपल टाईप एक आहे आणि बेस सेंटर्ड एक आहे. या पद्धतीनं 2 स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे आहे रोम्बोहेड्रल. याच्यामध्ये एकच टाईप आहे, सिंपल टाईप. ट्रायक्लिनिक त्याच्यामध्ये पण एकच आहे, तो पण सिंपल टाईपच आहे. हेक्सागोनल त्याच्यामध्ये पण एकच आहे, तो पण सिंपल ऑर प्रिमिटिव्ह टाईप आहे. हेक्सागोनल मधलं सिंपल तेवढं लक्षात ठेवा, 6 कॉर्नर्स वरती पार्टिकल आहेत आणि जो त्याचा हेक्सागोन सरफेस जो आहे त्याच्या सेंटरला पण एक पार्टिकल असतो. इथं वरती पण आहे आणि इथं खाली पण आहे. त्यामुळे जर समजा कुठं एमसीक्यू टाईप आला आणि त्याच्यामध्ये जर नंबर ऑफ पार्टिकल जर काढावे लागले आपल्याला, तर त्या ठिकाणी हे बघावं लागेल. म्हणजे हे जे शेवटचे 3 आहेत, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, याच्यामध्ये प्रत्येकी फक्त एकच स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही आम्ही म्हणून तिथं काय नंबर ऑफ स्ट्रक्चर्स वाढणार नाहीत. सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून हे त्यांनी ठरवलेलं आहे की कोणत्या ठिकाणी किती स्ट्रक्चर्स असतील. सगळ्यात जास्त स्ट्रक्चर्स जे आहेत ते ऑर्थोरोम्बिक मध्ये आहेत. बाकीचे मग 3, पहिल्या प्रकारात 3 आहेत, उरलेले 2 टेट्रागोनल, मोनोक्लिनिक ह्यांच्यामध्ये 2-2 आहेत. असे मिळून या सगळ्यांची संख्या, टोटल जी काही संख्या तयार होते ती आहे 14 स्ट्रक्चर्स. एकूण क्रिस्टल सिस्टम्स आहेत 7. ही संख्या जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये गोंधळ होतो बऱ्याच जणांचा. हे विचारलं क्रिस्टल सिस्टमची संख्या विचारली की 14 सांगतो, ब्राव्हाईस लॅटिसेस विचारली की आपण 7 म्हणतो. हे चुकीचं आहे. क्रिस्टल सिस्टम्सची संख्या 7 आहे. ब्राव्हाईस लॅटिसेस त्यांची एकूण संख्या 14 आहे. नेक्स्ट पॉइंट बघा.
each corner particle of a cube is shared by 8 cubes. हे महत्वाचं. प्रॉब्लेम्स वगैरे सगळे बघण्यासाठी आपल्याला हेच लागेल सगळं. कॉर्नर वरती जर पार्टिकल असेल तर त्याला शेअर करणारे 8 क्यूब्स असतात. each face particle is shared by 2 cubes. सरफेस वरती जर पार्टिकल असेल तर त्याला शेअर करणारे 2 क्यूब्स असतात. अँड each एज पार्टिकल इज शेअर्ड बाय 4 क्यूब्स. जर तो पार्टिकल एज वरती असेल तर त्याला शेअर करणारे 4 क्यूब्स असतात. हे कसे असतात त्याची डायग्राम दाखवतो तुम्हाला इथं. या पद्धतीनं कंडिशन आहे त्याची. बघा इथं जो पार्टिकल दाखवलेला आहे तो पार्टिकल कसा आहे, या सरफेस वरती तो पार्टिकल आहे, इथं दाखवलेला आहे. आणि हा पार्टिकल अशा पद्धतीनं आहे. त्याचा हाफ पार्ट या फर्स्ट नंबरच्या युनिट सेल मध्ये आहे, रिमेनिंग हाफ पार्ट सेकंड नंबरच्या युनिट सेल मध्ये आहे. याचा अर्थ याचा फक्त हाफ पार्ट एका युनिट सेल मध्ये असेल. त्यामुळे ज्या वेळेला पार्टिकल सरफेस वरती असतो त्याचा किती भाग एका युनिट सेल मध्ये असतो तर तो असतो 1/2 पार्ट. पूर्ण तो पार्टिकल एका युनिट सेल मध्ये नसतो, त्याचा हाफ पार्ट एका युनिट सेल मध्ये, रिमेनिंग हाफ पार्ट दुसऱ्या युनिट सेल मध्ये असतो. हेच जर समजा तुम्ही त्याला एज वरती कन्सिडर केले, बघा इथं एज आहे बघा त्याची, त्या एका युनिट सेल, कुठल्या युनिट सेलची कन्सिडर करू शकताय कारण इथे 4 आहेत युनिट सेल, 1 2 3 आणि 4. मग बरोबर ही जी एज आहे या एज वरती हा पार्टिकल प्लेस केलेला आहे या पद्धतीने. मग आता इथं काय परिस्थिती होणार आहे, या पार्टिकलचा फक्त हा 1/4 पार्ट आहे बघा, हा एवढाच दाखवतोय. हा एवढाच पार्ट फक्त ह्या 3 नंबरच्या युनिट सेल मध्ये असणार आहे. असा सेम पार्ट सेकंड नंबरच्या युनिट सेल मध्ये, फर्स्ट नंबरच्या युनिट सेल मध्ये आणि फोर्थ नंबरच्या युनिट सेल मध्ये पण असणार आहे. म्हणजे जर पार्टिकल एज वरती असेल तर त्याला शेअर करणारे 4 जण असतात. मग त्याचं एका युनिट सेल मधलं कॉन्ट्रीब्युशन किती होणार, 1/4 होणार. आणि हेच जर समजा तुम्ही कन्सिडर केलं की पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट आहे, आता बघा ही जी एज आहे ती एज इथं कुठंतरी येऊन त्याला भेटेल, इकडून इकडे येणार असेल आणि इकडून इकडे येणार. इथं तो पार्टिकल आहे, हा त्याचा सेंटर त्या पार्टिकलचा, आणि तो पार्टिकल असा दाखवला, हा कॉर्नरवरचा पार्टिकल आहे. हा कॉर्नरवरचा जो पार्टिकल आहे याला शेअर करणारे किती जण आहेत ते बघा. याला हा इथं सेंटर आहे त्याचा, तर याला शेअर करणारे इथले खालचे जे आहेत 1 2 3 4, हे 4 युनिट सेल झाले. त्याच्या वरचे पण आहेत 5 6 7 आणि 8, हे 8 जण याला शेअर करतात कॉर्नरवरचा पार्टिकल. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉर्नरवर पार्टिकल असेल तर त्याला एकूण 8 जण शेअर करतात. त्यामुळे एका युनिट सेल मध्ये त्याचा किती भाग येतो, फक्त 1/8 पार्ट येतो. म्हणजे त्या पार्टिकलला शेअर करणारे किती जण आहेत हे व्यवस्थित माहित पाहिजे. सरफेसवर असेल तर 2 जण शेअर करतात, त्याचा पार्ट एका युनिट सेल मधला त्याचा भाग किती होईल, 1/2. एज वरती असेल 4 जण शेअर करतात, त्याचं पार्टिसिपेशन एका युनिट सेल मधलं किती येणार, 1/4. कॉर्नरवरचा जो पार्टिकल आहे त्याला 8 जण शेअर करतात, त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती येतं, 1/8. तर हा जो कॉर्नरवरचा पार्टिकल आहे त्याच्यासाठी अजून एक डायग्राम इथं दाखवतो, तुम्हाला कुठल्या डायग्राम मधून क्लिअर होतंय ते बघा. इथं तो पार्टिकल आहे सेंटरला बरोबर. आता याला शेअर करणारे किती जण आहेत, हे वरचे 4 युनिट्स आहेत आणि हे खाली असलेले 4 युनिट्स आहेत. तीच डायग्राम आहे जी आहे, याच्यामध्ये थोडस जरा स्पष्ट दिसतंय एवढाच फक्त फरक. त्यामुळे इथं त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती येणार आहे, एकूण
8 युनिट सेल्स त्याला शेअर करतात. त्यामुळे एका युनिट सेल मधलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. त्यामुळे आता हे पक्क लक्षात ठेवा. काही ठराविक गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाठच कराव्या लागतील. हे अंडरस्टँडिंगचा होता पार्ट तेवढं सांगितलं. कॉर्नर वरती जर पार्टिकल असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन येणार 1/8. सरफेस वरती जर पार्टिकल असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन येणार 1/2. त्याच्यानंतर एज वरती जर पार्टिकल असेल, त्याला 4 जण शेअर करतात, त्याचं कॉन्ट्रीब्युशन येणार 1/4. आणि अजून एक आहे, तो आहे बॉडी सेंटर. बॉडी सेंटरचा जो पार्टिकल आहे तो क्यूबच्या आत असतो, त्याला दुसरं कुणीही शेअर करू शकत नाही. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायचं कम्प्लीट 1. हे लक्षात ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कुठंतरी नोट डाऊन करून ठेवा हे. नेक्स्ट पॉइंट बघा. आता प्रत्येक क्युबिक सिस्टम मध्ये किती पार्टिकल्स असतात एका युनिट सेलमध्ये हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. 3 काइंड्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक सिस्टम आर. आता पर्टिक्युलरली किंवा कंपल्सरी क्युबिक सिस्टमच आपण कन्सिडर करायची आहे. प्रिमिटिव्ह ऑर सिंपल क्युबिक युनिट सेल इथं दाखवलेलं आहे. त्याच्यात फक्त कॉर्नर्सला पार्टिकल असतात. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल BCC, त्याच्यामध्ये कॉर्नर्स प्लस बॉडीचा सेंटर इथं पार्टिकल असतो, तो त्या युनिट सेलच्या आतमध्ये असतो. आणि फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल FCC टाईप, कॉर्नर्स वरती पार्टिकल, प्रत्येक सरफेसच्या सेंटरला पार्टिकल असतात. आता ह्या प्रत्येक टाईप नुसार त्या युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतील हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि हा याच्यातला अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, कारण हे पुढे कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा आपल्याला हे लागणार आहे. तर सगळ्यात पहिला टाईप जो आहे तो आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. मग सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये काय असतात, फक्त 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल प्रेझेंट असतात. इट हॅज अ पार्टिकल ऍट ईच ऑफ द 8 कॉर्नर्स. आणि कॉर्नरवरचा जर पार्टिकल असेल तर त्याला शेअर करणारे किती युनिट सेल असतात, 8 युनिट सेल्स असतात. मग अशा डायग्राम मध्ये बघितले. देअरफॉर इट्स अ कॉन्ट्रीब्युशन टू द गिव्हन युनिट सेल. त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती होणार, 1/8. ते पण आपण कॅल्क्युलेशन केलंय. मग एकूण कॉर्नर्स किती, 8. एका कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती, 1/8. मग सगळं मिळून टोटल किती होणार, 1 पार्टिकल होणार. त्यामुळे सिंपल क्युबिक सेल जर असेल, सिंपल क्युबिक युनिट सेल असेल, तर त्याच्यामध्ये एकूण पार्टिकल्स किती असतात, 1 पार्टिकल असतो. लक्षात ठेवा, 8 पार्टिकल्स नव्हे, 1 पार्टिकल पर युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये एकच पार्टिकल असतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट टाईप आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल BCC. बॉडी सेंटर्डची डायग्राम इथं आहे. याच्या कॉर्नर्सला 8ही कॉर्नर्सला पार्टिकल असतात. त्यामुळे कॉर्नरवरच्या पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. असे कॉर्नर्स किती आहेत, 8. त्यामुळे टोटल होणार कॉर्नरवरच्या पार्टिकलचं मिळून 1 होणार. ठीक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ऍट कॉर्नर्स इन युनिट सेल इक्वल टू 1. किती वेळ लागतोय बघा त्याला. आणि बॉडी सेंटर्ड मध्ये काय असतं, बरोबर त्या क्यूबच्या सेंटरला एक पार्टिकल असतो. हा पार्टिकल इतर कुणाशीही शेअर होत नाही. अँड ए पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ द क्यूब विच इज नॉट शेअर्ड बाय एनी अदर क्यूब. त्यामुळे हा पार्टिकल पूर्णपणे या युनिट सेल मध्येच असतो. त्यामुळे त्याचं किती होणार, इट्स कॉन्ट्रीब्युशन इट इज इक्वल टू 1. मग टोटल पार्टिकल किती होणार, 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2 पार्टिकल्स पर युनिट सेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा, बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात 2. सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात 1. हे पक्क लक्षात ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नेक्स्ट टाईप आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. याच्यामध्ये काय काय असतात, 8 कॉर्नर्सला पार्टिकल, शिवाय प्रत्येक सरफेसच्या सेंटरला एक पार्टिकल असेल. एकूण सरफेसेस असतात
6. मग कॉर्नरवरच्या सगळ्या पार्टिकल्स मिळून किती होणार? 1 होणार. त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे? कॉर्नर किती आहेत? 8. कॉर्नरवरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 सोडवून याचा आन्सर येतं 1. आता ज्या वेळेला पार्टिकल फेसच्या सेंटरला असेल तर त्याला शेअर करणारे 2 युनिट सेल्स असतात. ते आपण सगळं बघितले मगाशी. Each particle at the face center is shared by 2 neighboring unit cells. मग त्याला शेअर करणारी जर दोघं जण जर असतील तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती होणार? 1/2. एकूण सरफेसेस क्यूबला किती असतात? 6. त्यामुळे हे टोटल किती होणार? 3. मग कॉर्नर वरचे मिळून 1 आणि सरफेसेस वरचे मिळून 3. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स होतील 4. त्यामुळे FCC मध्ये लक्षात ठेवा नंबर ऑफ पार्टिकल्स 4. सिंपल क्युबिक नंबर ऑफ पार्टिकल्स 1. बॉडी सेंटर्ड क्युबिक नंबर ऑफ पार्टिकल्स 2. फेस सेंटर्ड क्युबिक नंबर ऑफ पार्टिकल्स 4. हे पक्क लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हे एक टेबल इथं इंट्रोड्यूस केलेलं आहे. ऍक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये दिलेलंच नाहीये त्यांनी हे टेबल. आणि हे टेबलवरून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे वेगवेगळे जे एलिमेंट्स आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत, कंपाऊंड्स आहेत, त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत, ते कशा पद्धतीने डिफाईन केलेले आहेत हे कळेल. आता क्युबिक मध्ये काय सांगितले बघा, ह्या एज लेंथ इक्वल असतात, शिवाय सगळे अँगल्स 90 डिग्री असतात. टेट्रागोनल मध्ये A=B असते, पण B आणि C इक्वल नाही. अल्फा बीटा गॅमा सगळे अँगल 90 डिग्री असतात. ऑर्थोरोम्बिक मध्ये ह्या तिघांच्या तीनही साइड्स वेगवेगळ्या लेंथच्या असतात, मात्र अँगल्स तिन्ही पण 90 डिग्री. मोनोक्लिनिक इथून पुढे बघा बऱ्यापैकी ह्या दोन्ही ठिकाणी मोनोक्लिनिक ट्रायक्लिनिक मध्ये साइड्स सेम नाहीत. हेक्झागोनल रोम्बोहेड्रल मध्ये थोडेसे चेंजेस आहेत. ठीक आहे, हे अशा वेगवेगळ्या कंडिशन्स त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपल्या सिलेबसमध्ये हे नाही आहे, तरी पण हे थोडस अशा प्रकारच्या पण काही गोष्टी आहेत, हे माहिती असावं याच्यासाठी फक्त हे ऍड केलेलं आहे. बघून ठेवा नंतर करू. नेक्स्ट पॉइंट बघा, रिलेशनशिप बिटवीन डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला. याची सिद्धता काय कधी विचारलेली नाहीये, पण हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती बेस्ड प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. काय काय कन्सिडर केलेलं आहे बघा. A= एज लेंथ ऑफ क्युबिक युनिट सेल, M= मास ऑफ वन पार्टिकल अँड N= नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. क्यूब जो कन्सिडर केलेला आहे क्युबिक युनिट सेल, त्याची एज लेंथ घेतलेली आहे स्मॉल ए. एका पार्टिकलचं मास कन्सिडर केले स्मॉल एम. नंबर ऑफ पार्टिकल्स युनिट सेल मध्ये किती आहेत तर स्मॉल एन कन्सिडर केलेले. क्यूब आहे, त्याची एज लेंथ जर ए असेल तर त्याचा व्हॉल्यूम किती येणार? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल = ए क्यूब येणार, क्यूबचा व्हॉल्यूम. त्यानंतर एन पार्टिकल्स आहेत, स्मॉल एन नंबर ऑफ पार्टिकल्स. एका पार्टिकलचं मास स्मॉल एम आहे, त्यामुळे टोटल मास पूर्ण युनिट सेलचं किती होणार? एम इंटू एन होणार. मग डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास तयार आहे एम इंटू एन डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम तयार आहे ए क्यूब. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला इथं तयार होईल. आता याच्यामध्ये मला 1 मोलची कन्सेप्ट आणायची आहे. मग 1 मोल मध्ये एकूण पार्टिकल्स असतात ॲव्होगाड्रोज नंबर, त्याला आपण Na असं कन्सिडर केलं. ही संख्या येते 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स. एवढे पार्टिकल्स एका मोल मध्ये असतात. बघा लक्षात येते का? आणि ह्या 1 मोलचं मास म्हणजेच त्याला आपण म्हणतो मोलर मास. कोणत्याही सबस्टन्सच्या 1 मोलचं मास म्हणजे मोलर मास, त्याला आपण नोटेशन वापरणार आहे कॅपिटल एम. मग 1 मोल मध्ये किती पार्टिकल असतात? Na एवढे पार्टिकल्स असतात. एका पार्टिकलचं मास जर स्मॉल एम असेल तर एवढ्या पार्टिकल्सचं मास किती होणार? एम इंटू Na. एम एका पार्टिकलच्या मासनं त्याला मल्टिप्लाय करा, त्यामुळे इक्वेशन असेल ते बघा.
कॅपिटल एम इक्वल टू असं इक्वेशन, हे महत्वाचं आहे याच्यात आणि हे अंडरस्टँड होणं महत्वाचं. परत एकदा बघा, एका पार्टिकलचं मास स्मॉल एम आहे, 1 मोल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स असतात एन ए, आणि 1 मोल मध्ये जेवढे पार्टिकल्स असतात त्यांचं टोटल मास म्हणजे मोलर मास असतं. त्यामुळे मग हे कसं येणार, कॅपिटल एम इक्वल टू स्मॉल एम इंटू एन ए येणार. याच्यावरून स्मॉल एम काढायचा, स्मॉल एम असा येईल. स्मॉल एम म्हणजे काय होणार, एन ए ने इकडे डिव्हाइड करा, हे इक्वेशन येते आणि ही व्हॅल्यू या ठिकाणी वापरायची एमच्या ठिकाणी. ही व्हॅल्यू इथून इथं यूज करायची आहे. त्यामुळे मग बघा डेन्सिटी किती होते, या स्मॉल एमच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरली, हे असेल, हे एन ए इकडे छेदामध्ये घ्या, फॉर्म्युला असा तयार होईल, रो इक्वल टू कॅपिटल एम म्हणजे मोलर मास, एन म्हणजे त्या युनिट सेल मधले नंबर ऑफ पार्टिकल्स, ए क्यूब म्हणजे त्याचा व्हॉल्यूम त्या युनिट सेलचा, आणि एन ए म्हणजे ॲव्होगाड्रोज नंबर. या पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण करा. डेरिव्हेशन सुद्धा महत्वाचं आहे, डेरिव्हेशन केलं तर आणखीन चांगलीच गोष्ट आहे, काय अडचण नाही. ज्यांना डेरिव्हेशन करणं शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी हा फॉर्म्युला तरी पाठ करून ठेवा. याच्यावरती भरपूर प्रॉब्लेम्स सीईटीला विचारून झालेले आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित करा.